तर तिकडे मुंबईतल्या मंत्रालय परिसरामध्ये सुद्धा पाणी साचलंय। मुंबईमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्याचाच परिणाम अनेक ठिकाणी पाहायला मिळतोय। मंत्रालय परिसरात गुडघाभर पाण्यातनं वाट काढताना नागरिकांची मोठी गैरसोय होते। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी हिरा ढाकणे यांच्याकडून। हिरा, काय सांगाल, सध्या परिसरात पाणी साचलेलं आहे आणि नागरिकांची या पाण्यातनं वाट काढताना अडचण होते? नक्कीच मोहिनी, आता बघू शकतो की हे मंत्रालयाचा आरसा गेट आहे आणि संपूर्ण हे मंत्रालयाचे कर्मचारी हे कामावर जाण्यासाठी आपल्या मंत्रालयात जात आहेत आणि जवळपास गुडघाभरपेक्षा जास्त पाणी या ठिकाणी साचल्याचं पाहायला मिळते। आपण बघू शकतो की इथं एक शासनाची जी गाडी लावली त्याचे चाकं सुद्धा पूर्ण पाण्याखाली गेले, तर दुसऱ्या बाजूला जे दुचाकी आहेत त्या दुचाकी सुद्धा अर्ध्या पाण्याखाली गेल्या आहेत आणि गेटमधून आतमध्ये कार्यालयात जाण्यासाठी हे जे सरकारी कर्मचारी ते बघू शकतो की गुडघाभरपेक्षा जास्त पाणी आहे आणि याच पाण्यातनं हे वाट काढतानाच आपल्याला पाहायला मिळतं। संपूर्ण परिसरामध्ये सकल भागामध्ये पाणी साचलेले आहेत। जे बाजूला मैदान आहे त्या मैदानातली ही लाल माती आणि ते पाणी मिक्स होऊन संपूर्ण लाल माती या ठिकाणी लाल पाणी या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतंय। पूर्ण परिसरामध्ये पाणीच पाणी झालेले आहेत। काय सांगाल, पाणी साचलंय मंत्रालयामध्ये? भरपूर साठलंय। काय सांगाल? खूप पाणी साठलेलं आहे, त्याच्यामुळे आता जे कामाला लोक येणार आहेत सकाळी त्यांची खूपच अडचण होती आहे। आणि 2 दिवसापासून फक्त अंधार होता, आज रात्रीपासून खूप पाऊस पडतोय, काल रात्रीपासून, त्याच्यामुळे खूपच अडचण होते आहे। आता जर पाहिलं तर इतका पाऊस पडतोय। आपण पाहतो